रिव्हर्सिबल ब्लाउजला थोडासा हा ओरल्या अशा प्रकारे वेअर बनवलेला केलं आहे. जातं की त्याला ऑल्टरेशनची आणि फिटिंगची गरज सेम जॅकेट वरती एम्ब्रॉयडरी केली आहे, छान दिसेल. ब्लाउज हे दिवा या फॅब्रिक मध्ये आपण रिव्हर्सिबल जॅकेट्स डिझाईन केले, युनिसेक्स हेरम पॅन्ट्स बनवतोय. एक्झिबिशन मध्ये असे काही स्टॉल असतात तिथे आपल्याला थांबावंसं वाटतं, खरेदी करायची वाटते. असाच एक स्टॉल मी तुमच्यासाठी शोधून काढलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथे तुम्हाला स्टेटमेंट लुक, युनिक लुक म्हणजे एलिगंट लुक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. रेडी टू वेअर ब्लाउजेस आहेत, क्युरेटेड ब्लाउजेस आहेत या ठिकाणी आणि तुम्हाला अतिशय सुंदर असं या ठिकाणी कलेक्शन पाहायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला श्री हनुमान व्यायाम शाळा या ठिकाणी हे एक्झिबिशन सुरू आहे, इथे यायचं आहे. इथे हा स्टॉल लागलेला आहे. नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय सुंदर असं साडी, ब्लाउजेस, पॅन्ट, युनिक असं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. 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 पुण्यावरून थेट तुम्ही ठाण्यामध्ये या ठिकाणी आलेला आहात प्रथमच. हो, तुमच्याकडे मी काल खूप छानशा डिझाईन्स वगैरे पाहिल्या. थँक्यू. तर आज आपण पाहूयात एकदा एकदम डिटेल मध्ये. चालेल. नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी मृणालिनी पडवळ. मी पुण्याहून आली आहे. क्रेझी पेटल्स या नावाने माझं ब्रँड आहे आणि माझ्या ब्रँडची स्पेशालिटी आहे की वेअरेबल आर्ट या कन्सेप्टवरती आपण काम करतो. तसेच डिझायनर ब्लाउजेस, साडीज आणि इंडो वेस्टर्न फ्युजन ड्रेसेस आपण बनवतो. तर काय म्हणजे ही साडी कशामध्ये बनवली तुम्ही? कारण खूप ही छान कॉटन वाटते. सिल्क वरती एम्ब्रॉयडरी केली आहे आपण. अच्छा. दुर्गा मातेचं चेहरा आपण इथे एम्ब्रॉयडरी केला आहे आणि पूर्ण साडीला ही अशी टिकलीची बॉर्डर दिलेली आहे. अच्छा. पूर्ण टिकलीमध्ये या पूर्ण ठिकाणी पायाच्या बाजूला ही अशी कन्सेप्ट बॉर्डर येईल आणि ब्लाउज जे ही येणार ऍक्च्युली तुमचं साडी जस्ट त्याला वेअर करू सुद्धा ना त्यावेळेस अप्रतिम दिसेल मॅम ही साडी. मस्तच. खूप हे छान तुमच्या वाटते. ऑफिशियल यूज साठी पण कामात येस, येईल. खूप ऑफिस वेअर साठी तर गॉडी न नक्कीच. दिसता डिसेंट दिसेल अशा प्रकारच्या ह्या साड्या बनवलेल्या आहेत. हो. त्याच्यासोबत आणि तुम्हाला याच्यावरचा ब्लाउज पीस पण सेम असेल ब्लाउज पण असाच त्याच्यावरती टीका म्हणजे एम्ब्रॉयडरी, हातावरती. हा पाठीवरती टीका एम्ब्रॉयडरी केलेला येईल ओके. त्याच्यावर. म्हणजे चंद्रकोर टाइप मध्ये आपल्याला ही डिझाईन पाहायला मिळेल ही हातावरती आणि बॅक साइडला. येस. त्या व्यतिरिक्त ही कितीला त्याच्यावरती मिळेल साडी तुम्ही आपल्याला? अ, ही साडी ही 7,200. 7,200. हो, अच्छा. 7,200. आणि यांच्याकडे रेडी ब्लाउजेस देखील मिळून जातील तुम्हाला. जर का या साडीमध्ये जो पीस आहे तो जर का यूज करायचा नसेल तर रेडी ब्लाउजचे ऑप्शन्स देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला हे मिळतील. बघा, तुम्ही असंही त्याच्यासोबत ब्लाउज पेअर करू शकता. त्याच्यासोबत ब्लाउज पेअर करायला आपल्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत. अच्छा. हा ब्लाउज किंवा समई या कन्सेप्ट मध्ये ही साडी आपण पेंट केलेली आहे. आपल्याकडे मंगल प्रसंगी आपण वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावून आपले फेस्टिवल्स आणि सेलिब्रेशन्स करतो. तर त्या कन्सेप्ट मध्ये ही साडी केलेली आहे मी. रॉ सिल्कला पैठणी बॉर्डर आणि हे असं समई आणि छोट्या पणत्या, साडीच्या बॉर्डरला अशा पूर्ण पणत्यांची बॉर्डर येणार आहे. पूर्ण साडीला नाही. हा पूर्ण साडीला अच्छा. आणि पायाकडे पल्लू आणि पूर्ण डिझाईन. हा पल्लूवरती असा हा मोठा दिवा येईल. हा पदर येईल. रॉ सिल्क वरती हे असं आपण फ्युजन केलेलं आहे. हाफ साडी ही अशी असणार आहे. गोटापत्ती आणि आसाम बॉर्डर लावलेली आहे. ही आसाम बॉर्डर आहे ना हा ती. आणि कलमकारी विथ रॉ सिल्क कलमकारी. हा. असं हे कन्सेप्ट डिझाईन केलेलं आहे. याच्यासोबत तुम्ही ब्लाउजेस पेअर करू शकता आपल्या कलेक्शन पैकी. अच्छा. म्हणजे रेडी ब्लाउज पण याच्यावरती मिळून जाईल ना? हो, हो. म्हणजे याच्यावरती याच्यामध्ये पण सेपरेट आहे का ब्लाउज पीस? त्याच्यासोबत पण सेपरेट ब्लाउज पीस आहे. अच्छा. असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत ब्लाउज मध्ये तुम्हाला पेअर करण्यासाठी. आता अच्छा. एकाच साडीवरती तुम्ही वेगवेगळे ब्लाउजेस पेअर करू शकता. दिस विल ऑल्सो गो. हे पण तुम्ही पेअर करू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये. अच्छा. कॉन्ट्रास्ट हेही मध्ये. ब्लाउज ऍक्च्युली तुम्ही कॉन्ट्रास्ट मध्ये सध्या ट्रेंड पेअर चालू करू आहे. शकता. इथेही तुम्ही बघू शकता तो कॉर्नरचा ब्लाउज सुद्धा तुम्ही या साडीसोबत पेअर करू शकता. साडीची प्राइस काय आहे कुठल्या? या साडीची? ही 6,500 च्या रेंज मध्ये येईल ही साडी. 6,500. हे कॉटन बघा, मध्ये ही साडी आपल्या आहे ही. खादी कॉटन साडी आहे. खादी कॉटन मध्ये. खादी कॉटन साडीला असा हा आपण कन्सेप्ट लुक दिलेला आहे. त्याच्यासोबत हे असं ब्लाउज पीस म्हणजे रनिंग मध्ये टू येईल. शेड्स कलर्स आपण यूज केले त्याच्यामध्ये हा वेगळा म्हणजे तुम्ही याला एक पट्टी दिली ना? हो, हो. हे पूर्ण डिझायनिंग कन्सेप्ट जे आहे अच्छा. हे आपल्याकडे होतं आणि प्रत्येक बजेट नुसार आपण डिझाईन सुद्धा करतो. तुम्ही अतिशय ऍज अ छान ब्लाउज दिसेल. वापरू शकता हे आणि खूप लांब असे हे बेल्ट दिलेले आहेत. असं इथे हे एक हुक दिलेला आहे आणि यू आर रेडी टू गो. हा 1200 ला आहे. 1200 ला. अच्छा. त्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे आहेत ना? यात कलर्स आहेत आपल्याकडे वेगवेगळे. म्हणजे हा गमछा पॅटर्न जो आहे, ह्या गमछाचे कलर्स वेगवेगळे व्हायब्रंट कलर्स आपण याच्यात भरपूर वापरले आहेत. हे खूप अशा ब्रीदेबल फॅब्रिक मध्ये आपण रिव्हर्सिबल जॅकेट्स डिझाईन केले आहेत. तुम्ही ऍज अ श्रग वापरू शकता, ऍज अ जॅकेट वापरू शकता. ऍज यू कॅन सी दॅट दिस इज रिव्हर्सिबल अँड मल्टी कलर. यू कॅन पेअर विथ युअर साडीज, वन पीस ड्रेस सोबत तुम्ही पेअर करू शकता.
त्याला वेगवेगळ्या प्रकारे वाव. स्टाईल करू शकता. हे असं आपण ते रिव्हर्सेबल बनवलं आहे. अनदर लुक विथ द सेम जॅकेट यू कॅन स्टाईल ॲज अ रिव्हर्सेबल जॅकेट. मिक्स अँड मॅच करू शकता. त्याची 1800. 1800 हे नॉर्मल जॅकेट नॉर्मल श्रग जॅकेट श्रग आहे. सारखं तुम्ही वापरू शकता. हा कॉलर स्टाईल मध्ये आहे. हा कॉटनचा तुम्ही तुमच्या ऑफिस यूज साठी पण करू शकता. तर माझ्याकडे हे इथे वेस्टकोट्स न्यूजपेपर आहेत. स्टाईल. लिनन मध्ये न्यूजपेपर प्रिंट मध्ये आपण हे वेस्टकोट बनवलेलं आहे. त्याला ऑल्ट्रेशनची आणि फिटिंगची गरज नाही आहे. इनकट स्टाईलनी बनवलेलं आहे आणि असं आपण पाठीमागे हा इलास्टिक देऊन फिटिंगची काळजी फिटिंग घेतलेली वगैरे आहे. हा. बरोबर पण तुमच्या दाखवते बसच्या मी खाली हे तुम्हाला. फिटिंग येणार. तर कुठल्याही साईजला हे बसेल अशा प्रकारे आपण त्याला पर्पजली डिझाईन केलं आहे. हे ओपन जॅकेट डिझाईन केलेलं आहे आपण. जस्ट तुमच्या स्लीवलेस कुर्ती सोबत स्लीवलेस टॉप सोबत तुम्ही हे पेअर करू शकता. वेस्टकोट मध्ये हे शॉर्ट वेस्टकोट पण आपण बनवले आहेत. याला तुम्ही ऍज अ ब्लाउज पण पेअर करू शकता. सेम याला सुद्धा आपण पाठीमागे इलास्टिक देऊन फिटिंग केलेलं आहे. हे इकडे आणि स्मार्ट लुक साठी हे आपण अशा प्रकारचे युनिसेक्स हेरम पॅन्ट बनवतोय. हा मोडाल सिल्क मध्ये हेरम पॅन्ट बनवला आहे. ब्लॉक प्रिंट कॉटन मध्ये बनवलं आहे. हा कॉटन मध्ये हेअर येस पॅन्ट येस आहे. दिस इज इन कॉटन दिस इज इन मोडाल सिल्क. हा सगळ्यांना मोडा पॉकेट सिल्क आहे. आहेत. ओके. आणि याला पॉकेट्स पण दिसतायत ना. येस येस पॉकेट्स पण आहे. त्याला खूप स्मार्टली तुम्ही कॅरी करू येस आपण शकता. मोबाईल वगैरे कॉइन्स पैसे येस वगैरे सगळे टी कॅरी शर्ट करू सोबत शकतो. टॉप सोबत तुम्ही खूप सुंदर कॅरी करू शकता. याला बॉईज सुद्धा वेअर करू शकतात. हे एवढे जेनरिक आणि स्मार्ट प्रिंट्स आहेत. दिस इज ऑल्सो आणि वन मोर याच्यामध्ये काही कलर इन डिझाईन्स आहेत मोडाल पहा. सिल्क. खूप स्टायलिश आणि स्मार्ट वाटतं हे. हा कॉटन मध्येच आहे ना. हा कॉटन मध्ये आहे. मोडाल सिल्क मध्ये आहेत हे दोन. मोडा सिल्क मध्ये. येस हा बघा सिंपल डिझाईन बघू इकत शकता. फॅब्रिक मध्ये बनवलेला आहे आणि तुमच्या मॅक्सिमम साड्यांसोबत हा पेअर व्हावा अशा हिशोबाने याला सुंदर असा कलमकारीचा पॅच केलेला आहे. हँडनी तो पॅच अटॅच केलेला सुंदर आहे दिसते. आरी वर्कनी. अरे वा. आणि मस्त ना. हो हाताने याचं केलंय हा. डिटेलिंग बघा फिनिशिंग बघा तुम्ही. खूप छोट्या छोट्या गोष्टींची आपण काळजी घेऊन हे स्लीव्हजला पॅटर्न्स डिझाईन आहे ना. बनवतो. येस येस पाइपिंग वगैरे पण तुम्ही हा बघू पायपिंग शकता. करून. अतिशय नाजूक आहे. येस मस्त. त्या हा कशामध्ये. हे आता थोडेसे तुमच्या काठपदराच्या किंवा पार्टीवेअर साड्यांसोबत पेअर करता यावं. कॉटन साड्यांसोबत सिल्क साड्यांसोबत हो तुम्हाला पेअर नक्कीच करायला जाईल. एकदम कम्फर्टेबली तुम्ही पेअर करू बॅक शकता. साइड आणि फ्रंट साइड दोन्ही साइडला पण दोन्ही साईडला डिझाईन आहे हा ना. असा जॅकेटचा लुक आहे. वन्स यू वेअर इट इट विल फील लाईक एक शॉर्ट जॅकेट केला आहे तुम्ही असा लुक येईल त्याचा. त्या असतात तुमच्या बनारसी झाल्या, पोचमपल्लीज झाल्या. खूप हेवी साड्या असतात त्या आणि खूप भरलेलं वर्क असतं त्याच्यामध्ये. घरचोला वगैरे ह्या ज्या काही ट्रेडिशनल साड्या आहेत त्यांच्यासोबत असा सोबर ब्लाउज जर पेअर केला आणि ह्या कलर्सनी तुम्ही जर हायलाइट केलं तर साडीला पण एक पाठीमागे वेगळा पण लुक डिझाईन येतो आहे. आणि तो लुक तुमचा एकदम गॉडी न होता खूप डिसेंट आणि एलिगंट दिसेल. म्हणून नाही हा लूज फिटिंग मध्ये आपण हा डिझाईन लूज केलेला आहे. फिटिंग मध्ये. तुम्ही याला ऍज अ जॅकेट वापरू शकता, ऍज अ ब्लाउज वापरू शकता, क्रॉप टॉप सारखं वापरू शकता. त्याच्यावरती आपण हे असं पेंट केलेलं आहे ओके. माऊलीचं. म्हणजे त्याच्यामुळे याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही पेंट वगैरे करून देणार. हो हो आम्ही कस्टमाइज पण करतो. तुमच्या एक्झिस्टिंग आउटफिट वरती जर कस्टमायझेशन करून हवं असेल, फॅमिली कॉम्बो बनवायचं असेल, मदर डॉटर आणि एंटायर फॅमिलीसाठी जर काही थीम मध्ये काही बनवून हवं असेल आपण तशाही ऑर्डर्स घेतो. सिम्पल ब्लाउजला थोडासा वाव फॅक्टर टाकून आपण त्याला अजून इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न करतो. डिझायनर आणि कन्सेप्ट साड्यांव्यतिरिक्त माझ्याकडे ऑथेंटिक हँडलूम साड्या पण असतात. तर तुम्ही वर्क पर्पजसाठी एव्हरीडे यूजला कामात येतील तुम्हाला अशा प्रकारच्या ह्या तुम्ही गमच्या साडीज बघू शकता. खूप सुंदर रेंज आहे साड्यांची. ह्या अशा चेन्नूर सिल्क मध्ये पेन कलमकारी अशा सगळ्या ऑथेंटिक हँडलूम साडीज पण आहेत. त्या तुम्ही अशा वेगळ्या वेगळ्या डिझायनर ब्लाउजेस सोबत पेअर करू शकता. हे डेनिम ब्लाउज आहे. पर्पजली डिझाईन केले की तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग साड्यांसोबत पेअर करू शकता. मोडाल सिल्क आहे हे. मोडा सिल्क. मोडाल सिल्कला आपण कस्टमाइज केलंय. हल्ली मार्केटमध्ये आपल्याला भरपूर मोडाल सिल्क अजरक साडीज मिळतात आहे. याच्यात पण थोडंसं मोडा आपण सिल्क मध्ये शाईन असते जरा ना. हो हो ही याला वेगळी शाईन आहे का. हे व्हेजिटेबल डाईज मध्ये साडीचं मेन बेस व्हेजिटेबल आहे. टाईप्स त्याला मध्ये. आपण फ्युजन केलं आहे गोटापत्ती आणि ह्या सिल्क सोबत. तर ही जी आहे साडीची प्लीट्सची जी बाजू आहे ती ही येते. सेंटरला प्लीट्स ज्या आहेत. आता साईड अशा प्लेट्स आय विल वगैरे ड्रेप येणार इट ऑन आहेत का. यू. ओके. अदरवाइज नॉट गेट द आयडिया. सुपर. कॉम्बिनेशन अतिशय सुंदर आहे. हा त्या साडीचा लुक येईल. बघू शकता. त्याच्यासोबत मस्त. तुम्ही हा असा कस्टमाइज ब्लाउज पेअर करू शकता.